आज आम्ही लोकांना एकच गोष्ट सांगतोय की जसं मला आशीर्वाद देऊन तुम्ही हे काम करायची संधी दिली, तसं मला सहकारी म्हणून हे सगळे माझे विश्वस्त म्हणून तुम्ही त्या त्या विभागातनं जर निवडून दिली, संस्था माणसाच्या गावांच्या मध्ये काय परिवर्तन करू शकतात हे दाखवून देणं शक्य होईल. आणि त्या पद्धतीनं गटातटाच्या बाहेर जाऊन ह्या निवडणुकीकडे तुम्ही बघा. सर्जेराव दादासारखा कार्यकर्ता मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून, बांधकाम समिती, आरोग्य समितीचा सभापती म्हणून काय काम करू शकला, या सगळ्याची आठवण डोळ्यासमोर ठेवा. माझ्या बरोबरीनं काम करणारे हे सगळे सहकारी त्या ठिकाणी पाठवा, असं आम्ही सगळ्यांना खरं तर आव्हान करतोय. तालुक्यातल्या या चारही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिशय उत्साह लोकांच्या मध्ये आहे. आणि जे काही घडत निघालेलं आहे मागच्या 5 वर्षामध्ये, आज आम्ही लोकांना एकच गोष्ट सांगतोय की जसं मला आशीर्वाद देऊन तुम्ही हे काम करायची संधी दिली, तसं मला सहकारी म्हणून हे सगळे माझे विश्वस्त म्हणून तुम्ही त्या त्या विभागातनं जर निवडून दिली, तर आम्हाला एकत्र या सगळ्या दुर्गम आणि डोंगरी भागाचं नियोजन करणं आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत ज्या योजना आहेत त्या पारदर्शकपणे पोचवणं आणि ह्या संस्था माणसाच्या गावांच्या मध्ये काय परिवर्तन करू शकतात हे दाखवून देणं शक्य होईल. आणि त्या पद्धतीनं गटातटाच्या बाहेर जाऊन ह्या निवडणुकीकडे तुम्ही बघा. काय आपल्या गावामध्ये झालं होतं याच्या अगोदर, ह्या 5 वर्षात आपण काय करू शकलो. सर्जेराव दादासारखा कार्यकर्ता मागच्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून, बांधकाम समिती, आरोग्य समितीचा सभापती म्हणून काय काम करू शकला, या सगळ्याची आठवण डोळ्यासमोर ठेवा. आणि तोच विचार फार मोठ्या प्रमाणात करण्यासाठी एकसंघपणानं माझ्या बरोबरीनं काम करणारे हे सगळे सहकारी त्या ठिकाणी पाठवा, असं आम्ही सगळ्यांना खरं तर आव्हान करतोय. आणि भूतो न भविष्यती असा प्रतिसाद सामान्य शववाडीतल्या जनतेकडनं आम्हाला मिळतोय. अंबर्डे मतदारसंघाबद्दल काय सांगा? चारही मतदारसंघाची परिस्थिती फार चांगली आहे. अंबार्डे सुद्धा तशीच परिस्थिती आहे. हे 2 मतदारसंघ तसे दुर्गम आहेत, म्हणजे वाड्या, वस्त्या, छोट्या वाड्या, धनगरवाडे यामध्ये विखुरलेले आहेत आणि विकासाचं आव्हान असणारे आहेत. आणि या दोन्ही ठिकाणी अतिशय चांगली साथ आज लोकांच्याकडनं मिळते.